मेगाहर्ट्झवर विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10:58 झाली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर इथून महारेलद्वारे विकसित नागपूर, सांगली, सातारा, नाशिक, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यातल्या 484 कोटी रुपयांच्या 9 महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. विक्रमी वेळेत आणि उत्कृष्ट दर्जा राखून ही सर्व कामं पूर्ण केल्याबद्दल त्यांनी महारेलचं अभिनंदन केलं. पुढील 3 वर्षात हे सर्व पूल उभारण्याचं आश्वासन महारेलनं दिल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी महारेलकडून सुरू असलेली पायाभूत सुविधा विकासांची कामं वेगानं आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण होत असल्याचं सांगितलं. अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त म्हणून डॉ. मंगेश गोंदवले यांनी पदभार स्वीकारला. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करणं, उत्पन्न वाढ आणि स्वच्छतेच्या प्रश्नाला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आठवडाभरात विभाग प्रमुखांकडून आढावा घेऊन विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाणार आहे, असं ते म्हणाले. वर्ध्यातील सावंगी मेघे पोलिसांनी कारवाई करत विनापरवाना गावठी मोहा आणि विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या 2 जणांना अटक केली. आरोपींकडून 2 दुचाकींसह एकूण 2,47,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवणाला शेतशिवारामध्ये बिबट्याचा बछड्याचा मृतदेह आढळून आला आहे. जेवणाला इथल्या शेतकरी निनाद गोंधळे याच्या शेतामध्ये 6 महिन्याच्या बिबट्याचा बछड्याचा मृत अवस्थेत आढळला. त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामामध्ये या घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर पोलिसांनी शहापूर गावाजवळ राष्ट्रीय मार्गावर एका ढाब्यासमोर नाकाबंदी करून अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारी गाडी जप्त केली. या धडक कारवाईत एकूण 11,27,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.